चल येते मी. काय काकू, जेवून गेली असतीस तर बरं वाटलं असतं मला. अगं पुढल्या वेळेस थांबेन ना मी. आणि आता मधुरालाही भेटायला जायचंय ना, तिच्याशी बोलते, तिला काय म्हणायचंय ते तर ऐकून घेते. काय म्हणणार आहे ती? स्वतःच्या गैरसमजुतींचं समर्थन करत राहणार, दुसरं काय. अगं आधी बोलू तर ते मला तिच्याशी. मामनजी, मामनजी आम्ही ठीक आहोत, आम्ही ठीक आहोत, काळजी करू नका. काय हल्ली आम्ही नियम केला, सकाळ संध्याकाळ तुळशी मातेला दंडवत घालायचा. बरं ह्या कोण म्हणायच्या? ही काकू आहे माझी, अंकिता काकू. आणि हे यांचे बाबा. अहो तुमच्या काकू म्हणजे आमच्या विहीनबाईच की. नमस्कार विहीनबाई. आम्हीच आमची ओळख करून देतो. आम्ही या घरचं मालक, सत्याचा बा, अनंतराव लक्ष्मणराव मुधोळकर. नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. कसं आहे, तुम्ही म्हणाल हा कुठून उपटला मध्येच, आधी मध्ये कधी दिसला नाही, लग्नात बी वावरला नाही. काय विहीनबाई, आमचं चरित्र तसं आध्यात्मिक. आम्ही श्रीकृष्णाचे भक्त. वृंदावन म्हणू नका, द्वारका म्हणू नका, तुमची ती राहिलीच तर मथुरा म्हणू नका. शेवटी काशी केली आणि इथं आलो. आपण कसं काय इथं आलात? हा जरा मंजिरीकडे महत्वाचं काम होतं. झालं का? हो झालं ना, झालं काम. होणारच काम. हो आमची सून गायत्री आहे, गायत्री. बाई तुम्ही तुमची पोर आमच्या वटीत टाकली बरं का. आमच्या वटीत टाकली तुम्ही तुमची पोर. येते या या येते. मी येते तुला सोडायला. अगं नाही, मी जाईन. येत राहा अजून मधून. हा बरं का सुन गेली होई, जाऊ दे. तसं नाहीये भाऊजी, तुम्ही प्लीज मला समजून घ्या. माझी द्विधा मनस्थिती झाली आहे. काय करायचं हेच मला आता कळत नाहीये. म्हणजे मी, मधुरा, मंजिरी आम्ही तिघही एकत्र वाढलोय. म्हणजे मी हॉस्टेलवर होतो ती काही वर्ष जर सोडली तर माझं अख्खं लहानपण त्यांच्यासोबत गेलंय, या बहिणींसोबत गेलंय. लहानपणी आमच्यामध्ये खेळण्यांवरून सुद्धा कधी भांडण झालं नाही. हे तुझं, हे माझं, असं काही आमच्यामध्ये नव्हतंच. मुळे आज माझं लग्न ठरत असेल तर मधुराला सगळ्यात जास्त आनंद होणार आहे. पण ती नाही म्हणत असेल तर नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे मंजिरीची तुझ्या लेखी काहीही किंमत नाही. ती जी एवढी प्रियाची पाठराखण करते ती चुकीची आहे. असं नाही म्हणायचंय मला. असं कुठे म्हटलं मी? पण तुझ्या म्हणण्याचा अर्थ तोच निघतोय सुहास. तसं नाही भाऊजी. म्हणजे सगळ्यांना गोंधळच उडालाय. मला काही कळतच नाहीये. तू असं एक सांगू का, असं गोंधळून जाऊ नकोस. माझं म्हणणं एवढंच आहे की तू तुझ्या मनाचा विचार आधी पक्का कर. तुला नेमकं काय हवंय याचा विचार कर. मंजिरी सांगते म्हणून होकार आणि मधुरा सांगते म्हणून नकार, असं करून कसं चालेल? आपण एक मिनिटासाठी हे सगळं विसरून जाऊ. म्हणजे तुझ्यात आणि माझ्यात असलेलं नातं, मंजिरी, मधुरा, प्रिया सगळं सोडून दे. तुला एक मित्रत्वाचा सल्ला देतो. स्वतःच्या चष्म्यातून जगाकडे बघायला शिक. तू जर दुसऱ्याच्या चष्म्यातून जग बघायला गेलंस तर ते तुला कधीच स्वच्छ दिसणार नाही. तुला एक उदाहरण देतो मी.
मंजिरीने माझ्याशी लग्न केलं तर मी तिला आवडलो म्हणून. जर ती माझ्याबद्दल लोकांचं मत विचारत बसली असती तर 10 पैकी 8 लोकांनी तिला माझ्याबद्दल वाईटच सांगितलं असतं. तिला हेच सांगितलं असतं की सत्यजित मुधोळकर हा एक अत्यंत संतापी, हेकेखोर, तिरसट, सटक डोक्याचा माणूस. नाही, पण मला तुम्ही तसे कधीच वाटला नाहीत. हे तुझं माझ्याबद्दलचं मत झालं ना, पण हेच मत माझ्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या माझ्या एखाद्या सबऑर्डिनेटचं असेल असं नाही. मधुराचं जे प्रियाबद्दल मत आहे ते मधुराचं व्यक्तिगत मत आहे. आता ते का आहे मी विचारलं ना तिला, याबद्दल मी अगदी स्पष्टपणे विचारलं, पण तिने मला काहीच सांगितलं नाही. मी आता काहीही सांगू शकत नाही असं म्हणाली ती. मला ऑनेस्टली सांगतो, तुला प्रिया पहिल्याच भेटीत आवडली होती? हो. इतकी आवडली होती की तू तुझ्या आयुष्याचा एक अत्यंत महत्वाचा निर्णय बदललास. त्यावेळी तू फक्त तुझ्या मनाचं ऐकत होतास आणि आताही तू फक्त तुझ्या मनाचंच ऐकावं असं माझं म्हणणं आहे. तुला कळतंय मी काय बोलतोय ते? भाऊजी, मला उद्या मुंबईला जायचंय माझ्या विजाच्या कामासाठी. परवापर्यंत मी परत येईन, पण परत आल्यावर मला एकदा प्रियाला भेटायला आवडेल, तिच्याशी 1 to 1 बोलायला आवडेल. चालेल? चालेल. यू आर मोस्ट वेलकम एनी टाइम. आई मी सुहासचं बोलणं यांच्या कानावर घातलंय. आता ते बोलणार आहेत सुहासशी. म्हणजे आज तो त्यांना ऑफिसमध्येच भेटायला जाणार होता. आता बराच वेळ झाला यांचा काही फोन नाही, म्हणजे कदाचित त्यांचं बोलणं सुरू असेल, नाही का? सगळं काय ते एकदा नीट पार पडू दे म्हणजे झालं मग. चांगली अद्दाला झडत. अरे काय, सोडा त्याला. आणि कोण आहात तुम्ही? मी शेजारच्या देशमुखांचा ड्रायव्हर. हा कार्टा कंपाऊंड मध्ये घुसून कैऱ्या पाडत होता. इथे राहतो बोलला म्हणून इकडे घेऊन आलो. हो, हा आमच्याचकडे राहतो. आमच्या बाईसाहेब खूप चिडलेत. सॉरी, त्यांना सांगा मी स्वतः येऊन त्यांची माफी मागेन आणि असा प्रकार पुन्हा होणार नाही. हा, सॉरी. ठीक आहे, येतो मी. चला 1 मिनिट मंजिरी. तू आतमध्ये नेऊन त्याची समजूत जर घातलीस तर त्याने काही फार उपयोग होईल असं नाही वाटत मला. आताच सांगून ठेवते. कारण तो इतके दिवस ज्यांच्या छत्रछायेखाली वाढलाय ना, त्यांच्या राज्यामध्ये समजूत घालणं, प्रेमाने समजूत घालणं या गोष्टी निरर्थक आहेत, कळलं? आणि म्हणूनच निगरगट्ट झालाय हा. याला शिक्षाच व्हायला पाहिजे. मी देते ना शिक्षा याला. आई, सॉरी मी हे सगळं बोलते, पण जी चूक यांच्या बाबतीत आजींकडून झाली तीच तुम्ही पुन्हा करताय असं नाही वाटत का तुम्हाला? तोच राग, तोच द्वेष तुम्हाला याच्या मनात पुन्हा निर्माण करायचा आहे का? मला यांचा खूप अभिमान आहे, पण म्हणून सगळ्याच बाबतीत त्यांचं अनुकरण झालंच पाहिजे असं नाही ना. आता ज्या चुका यांच्या बाबतीत झाल्यात त्या आपल्याला इथे टाळता येतील ना. फक्त थोडं शांतपणे घ्यायची गरज आहे, एवढं. चल. चल चल, इथे उभं राहाय, कळलं? अजिबात इथून हलायचं नाही.
वहिनी, पाय दुखतेत. बसू? नाही नाही, खाली खुर्चीवर नाही. शुभं करोति कल्याणं. पुढं वहिनी, पुढं काय आहे? आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी. काय हे काय मध्येच शुभं करोती म्हणायला लागलास? मला इम्प्रेस करायला म्हणतोय? इम्प्रेस ते काय असतं? शहाणा आहेस. ये ये इकडे ये. जशी मी का बोलत नव्हते माहितीये ना तुला? चोरी करणारी माणसं मला अजिबात आवडत नाहीत, आणि एकदा सांगून सुद्धा तसं वागणारी माणसं तर मला अजिबात आवडत नाही. इथून पुढे शहाण्यासारखं वागायचं. वागशील ना? वय, तू जे बोलशील तेच मी करणार. गुड बॉय. आणि हे काय, केस किती कोरडे झालेत तुझे. तेल लावत नाही, काही नाही, अजिबात कुणाचं ऐकायचं नाही, बरोबर ना? चल. ए सोन्या, ए बाबा, ते इकडे. अरे इकडे ये. बस खाली, बस बस. अंगस काय बा? सोन्या, चोरी केलीस म्हण तू. काय चोरलंस रे? कैऱ्या? अरे कुणाच्या पाकिटावर हात मारायचा, कैऱ्या चोरतोस? कसं? ते मी आम्ही शिकवायचो आहे रे. आईला चड्डी घालाय आम्ही शिकवायचं, नाडी बांधावी आम्ही शिकवायचं. बरं सांगतो ऐक, कोणीतरी असा मोठा बकरा हेरायचा. कुठं गावतात बकरे? हाताकडे कुठं बी गावतं असं बकरं. बा लागलं ना हो. म्हणून तर मारतोय. अरे असं बकरं कुठं बी गावत्यात, खरीदारी बाजारात, रस्त्यावर, कुठं बी. फक्त आपलं लक्ष असायला हवं. लक्षात ठेव. परत जर का चोरी केलीस तर बघ, असा फोडून काढेल ना तुला की आयशीकडे फाडीन तुझ्या. अरे या गावात आपल्याला नाही, तुझ्या गावाला इज्जत आहे की. मग त्याच्या इज्जतीची आपण नका काळजी करायला तुझ्या. आता जे काही बोललो ते सगळे विसरून जायचंय. बकरा शोधायचा, बकरा, कळलं का? आणि असा बकरा गावला रे, गावला लगेच मला येऊन सांगायचं. शिरते का काही तकुरे? शिरते का? शिरते का? मंजिरी, काय आहे? त्या मुलानं काय चोरी केली? जाऊ द्या ना. तुम्ही आवरून घ्या, मी जेवण गरम करते तुमच्यासाठी. ठीक. मंजिरी, विषय टाळू नकोस. अहो सोडा ना, लहान मुलगा आहे तो. तर लहान लहान करून डोक्यावर बसव त्याला. काही झालेलं नाहीये. त्या देशमुखांच्या कंपाऊंड मधल्या कैऱ्या तोडल्या त्याने. त्यांच्या ड्रायव्हरने बघितलं आणि तो त्याला इथे घेऊन आला. हेच कारण आहे म्हणून सांगत होतो, ते लटांबर घरात नकोय मला. तो माणूस आयुष्यभर ग्रहण बनून लागलाच आहे माझ्या मागे. आता हा मुलगा चार चौघात शेजाऱ्या पाजाऱ्यात माझी नाचक्की करत फिरे. जाऊ द्या ना, लहान मुलगा आहे तो. मी समजावून सांगितलं त्याला, तो परत नाही करणार असं. हे घ्या. आणि हो, सुहास भेटला ना तुम्हाला? काय म्हणाला? भेटला, आला होता ऑफिसला. बोललो त्याच्याशी मी. तो परवा प्रियाला भेटणार आहे. काय?
मी खोटं बोलत नाही मंजिरी, कारण मी चोरी करत नाही. अहो तसं नाही, पण प्रियाला सांगायला हवं ना. तुम्ही सांगितलं का? तुम्ही बोललात प्रियाशी? मी का बोलू? मी का बोलू? हा सगळा घाट तू घातलायस ना, मग तू जाऊन बोल. बरं बाबा, मी सांगते. ठीक आहे, आलेत. आणि या सगळ्या आनंदाच्या भरात आपल्याला एक नवरा आहे आणि त्या नवऱ्याला भूक लागते हे विसरू नका. अहो असं काय करताय? तुमच्याचसाठी जेवणाचं ताट करायला चाललीये मी. आणि हो, काय आता? एक महत्वाचं सांगायचं होतं. काय नाही, असंच चिडत जा अधूनमधून. छान दिसता. ला 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 हे 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 ला 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 आले. हे आहा हा ला 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 ला. प्रिया, अशी उदास अजिबात बसू नकोस. तुझ्यासाठी आनंदाची बातमी आणली आहे मी. सुहास भेटायला येणार आहे तुला. खरंच त्याच्या मनात तुझ्याबद्दल असलेले सगळे गैरसमज मिटलेत. ते बोललेत त्याच्याशी. मंजिरी, तू खरं बोलतेस ना? हे बघ, माझी उगाच थट्टा करू नकोस. प्रिया, मी अशी थट्टा का करीन तुझी? मंजिरी, तू मला नेहमी म्हणतेस ना की प्रिया तू माझा आधार आहेस, पण खऱ्या अर्थाने तूच माझी मदत केलीस. तुझ्यामुळे घडतं हे सगळं. प्रिया, आता अजिबात रडायचं नाही. आता फक्त हसायचं. आणि मी सुहासला बोलणार, जर इथून पुढे आमच्या प्रियाला रडवलं तर मी तुझ्याशी अजिबात बोलणार नाही. चल, झोप आता, आराम कर. हं? प्रिया, तुला आठवतं मागे एकदा तू मला सांगितलं होतंस की तुझं एका मुलावर प्रेम होतं? काय झालं ग त्याचं? ते म्हणजे जाऊ दे ना मंजिरी, आता कशाला त्या गोष्टी उकरून काढायच्या. माझ्यासाठी तो विषय केव्हाचा संपलाय. अगं नाही, म्हणजे तुला त्रास व्हावा हा हेतू नाहीये माझा, पण असं होऊ शकतं ना की उद्या तुझ्यात आणि सुहास मध्ये हा विषय निघू शकतो. मग तेव्हा तू काय करणार आहेस? सुहासला त्या मुलाबद्दल सांगणार आहेस की तुला काय वाटतं मी काय करायला हवं? मला विचारशील तर तू सुहासला त्या मुलाबद्दल सगळं खरं खरं सांगून टाक. अगं पण हे सगळं ऐकून जर त्याने त्याचं मन बदललं तर? अगं तूच म्हणालीस ना तुझ्यासाठी हा विषय संपलाय म्हणून. हो संपलाय, पण तू जसं माझ्यावर विश्वास ठेवलास तसं तोही ठेवेल असं कशावरून? प्रिया, आपण आपलं मोकळ्या मनाने सांगावं ग. विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हा सर्वस्वी समोरच्याचा प्रश्न असतो. बरोबर आहे मंजिरी, आता मी ठरवलंय तू सांगशील तसंच करायचं. आणि मी सांगेन, मी सुहासला सगळं खरं खरं सांगेन.